एक बातचीत करणार आहोत. श्री ठाणेदार यांचं नाव भारतात सुद्धा माहिती आहे. अमेरिकेचे काँग्रेसमन, पण भारतातून तिथं गेलेले, तिथे वास्तव्य केलेले, तिथली नागरिकत्व घेतलेले आणि त्यानंतर मात्र थेट काँग्रेसपर्यंत पोहोचलेले. आता हे अमेरिकन ड्रीम भारतातील अनेक तरुणांचं आहे, पण हे आज पूर्ण होऊ शकतं का? त्यांना ते साध्य झालं. खूप कमी लोकांना खरं तर हे साध्य होतं, पण आज ते किती शक्य आहे हे जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं. आणि खरं तर हाच माझा पहिला प्रश्न आहे की सध्या अमेरिकेत जे काही होत आहे आणि भारतीय तरुणांना अजूनही यायचं आहे, पण आज तुमच्यासारखं इथे येणं, इथे वास्तव्य करणं, इकडे अशा पद्धतीनं ग्रो होणं हे किती शक्य आहे? आजही हे शक्य आहे आणि खूप भारतीय मुलं इथे येतात, अमेरिकेत येत आहेत. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून थोडंसं इमिग्रंट्स बद्दल द्वेष वाढलाय अमेरिकेमध्ये. त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वक्तव्यातून हे बाहेर पडतं की ते थोडंसं हेटफुल जे बिहेवियर आहे इमिग्रंट्स, मायग्रंट्सच्या बद्दल, हे ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून सुरुवात झाली आहे. पण तरीही या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे. फर्स्ट अमेंडमेंट राईट्स जो आहे त्याच्यामुळे काहीही बोलण्यासाठी एक स्वातंत्र्य आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आणि ते सर्वांनाच लागू आहे. जी अमेरिकेतली जी ड्यू प्रोसेस आहे, सो त्याच्यातर्फे. आणि अमेरिकेमध्ये जे टेक्नॉलॉजीचे बिझनेसेस आहेत त्यांच्या सीईओशी मी बरेचदा बोलतो आणि त्यांना इथं स्किल्ड लोक मिळत नाहीत. स्किल्ड इंजिनियर्स, सायंटिस्ट जे त्यांना लागतात. इनोव्हेशन, अमेरिकेमध्ये सर्वात जास्त इनोव्हेशन, डिस्कव्हरीज, रिसर्च असतं. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, आता AI मध्ये म्हणा किंवा डिजिटल करन्सी, वेगवेगळ्या ठिकाणावरती वाढ होतीये, न्यू टेक्नॉलॉजीज येत आहेत. खरं तर अनेक लोकांना इकडनं इमिग्रंट्सला डिपोर्ट करण्यात आलं किंवा येताना व्हिसा देताना खूप अडचणी निर्माण होतात. तर हे म्हणजे येणाऱ्या काळात ह्यात काही इम्प्रूव्हमेंट होईल अशी परिस्थिती दिसते का? सध्या नाही वाटत असं. जोपर्यंत ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत तोपर्यंत याच्यामध्ये फारशी सुधारणा होणार नाही. ते जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांनी सांगितलंच होतं की इमिग्रेशनच्या विषयावरती इथं जे इल्लिगली जे लोक इथं अमेरिकेत आहेत त्यांना बाहेर काढणे. जवळजवळ 11 मिलियन